व्हॅलेंटाईन डेट आहे पण मेकअप कसा करायचा ते कळत नाहीये. सो टेन्शन घेऊ नका. आज मी तुम्हाला एकदम मस्त असा व्हॅलेंटाईन डेट साठी सॉफ्ट ग्लॅम पार्टी लुक कसा क्रिएट करायचा ते दाखवणार आहे. सो चला सुरुवात करूया व्हॅलेंटाईन डेट मेकअप लुकला. आज मी तुम्हाला दाखवणार आहे चार्मिसी मिलानो फाउंडेशनचा वापर करून एक असा फ्लॉलेस लॉंग लास्टिंग डेट पार्टी लुक जो डेट संपेसपर्यंत बिलकुल हलणार नाही. तुमचा जो आउटफिट आहे तो रेड असू दे, ब्लॅक असू दे किंवा कुठलाही असू दे, त्याच्यासाठी तो एकदम परफेक्ट दिसणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला हा कम्प्लीट लुक बघायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यात पहिले मी माझे जे लेन्सेस आहेत ते वेअर करून घेणार आहे. सो इथं मी माझे जे लेन्सेस आहेत ते वेअर करून घेतलेले आहेत. हे जे लेन्स आहेत हे ॲक्वा लेन्सेसचे लेन्सेस आहेत. याच्यात जो मी शेड वेअर केलेला आहे तो ग्रे शेड आहे. तो आता आपण मेकअपला स्टार्ट करणार आहोत. त्याच्यापूर्वी आपण आपलं जे स्किन प्रेप आहे ते करून घेणार आहोत. फेस वॉश केल्यानंतर म्हणजे क्लिन्झिंग केल्यानंतर आपली जी नेक्स्ट स्टेप जी येते ती येते मॉइश्चरायझर. आपण टोनर सुद्धा युज करू शकतो किंवा टोनर स्किप सुद्धा करू शकतो. ज्यांची खूप ऑइली स्किन असेल त्यांनी टोनर युज करायचा आहे. अदरवाईज आपण इथे युज करणार आहोत आता मॉइश्चरायझरची स्टेप. आता सगळ्यात पहिले मी इथं घेतलेलं आहे हे एम कॅफिनचं ऑइल फ्री मॉइश्चरायझर. मी एवढं मॉइश्चरायझर जे आहे ते घेतलेलं आहे आणि कम्प्लिटली माझ्या स्किनवरतीही लावून घेणार आहे. मॉइश्चरायझेशन ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. स्किनला जर तुम्ही मॉइश्चराइज केलं नाही व्यवस्थित तर तुमचा मेकअप हा केकी आणि पॅची दिसू शकतो. सो आता आपली स्किन जी आहे ती वेल हायड्रेटेड दिसत आहे. त्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप जी येते ती येते प्रायमर. आता प्रायमर साठी मी इथं युज करणार आहे रेनेचं हे बॉलिवूड फिल्टर प्रायमर. आता हे जे प्रायमर आहे ते एक सिलिकॉन बेस्ड प्रायमर आहे. अशा प्रकारचं जेल टाईप आहे. आपण हे अप्लाय करून घेणार आहोत. आपल्याला जिथं पोअर टेक्स्चर आहे तिथं आपण हे अप्लाय करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी इथं प्रायमर युज केलंय. इकडच्या साईडला अजून युज केलं नाहीये, फक्त एक डॉट ठेवलेला आहे. इकडं आणि इकडं तुम्ही डिफरन्स बघू शकता. लगेच आपलं जे टेक्स्चर आहे ते इनविजिबल झालेलं आहे. प्रायमरची जी स्टेप आहे ती कम्प्लीट केलेली आहे. कलर करेक्शन साठी मी युज करणार आहे इथं इनसाइडचं कलर आणि करेक्टर पॅलेट. एक कन्सिलर पॅलेट येतं आणि करेक्टर पॅलेट येतं. कन्सिलर आणि करेक्टर याचा जर तुम्हाला व्हिडिओ कम्प्लिटली जाणून घ्यायचा असेल तर मी माझा एक व्हिडिओ जो आहे तो क्रिएट केलेला आहे युट्यूब चॅनलवरती, तिथं तुम्ही जाऊन तो बघू शकता. सो इथं मी आता कन्सिलर पॅलेट घेतलेला आहे. याच्यातलं तर आपण हा युज करणार आहोत. तुम्ही बघू शकता मला थोडेसे डार्क सर्कल आहेत, जास्त नाहीये. सो त्याच्यासाठी मी इथं थोडंसं कलर करेक्शन जे आहे ते करून घेणार आहे, जेणेकरून आपले डार्क सर्कल जे आहेत ते कन्सील होतील. आपले डार्क स्पॉट जे आहेत युज करता. सो तुम्ही बघू शकता जिथे आपल्याला कलर करेक्शनची गरज होती तिथं आपण कलर करेक्टर युज केलेला आहे. आणि आपला जो आता पेस्ट जो आहे जो कलर करेक्टरने आपण अचीव्ह केलेला आहे तो आपला अशा प्रकारे दिसत आहे. आता नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे फाउंडेशन. सो इथं आपण युज करणार आहोत चार्मिसी मिलानोचे हे दोन फाउंडेशन. म्हणजे याच्यामध्ये मी एक डार्क शेड घेतला आहे आणि एक लाईट शेड घेतला आहे. जो लाईट शेड आहे तो आहे 03 आणि एक डार्क शेड आहे तो आहे 05. असे हे दोन शेड मी घेतलेले आहेत 03 आणि 05. त्यांना मिक्स मॅच करून मी माझा जो शेड आहे तो मी क्रिएट करणार आहे. सो आपण इथं 03 आणि 05 हे दोन शेड घेतलेले आहेत आणि त्यांना मिक्स मॅच करून आपण आपला कम्प्लीट जो शेड आहे तो आपण क्रिएट करणार आहोत. सो तुम्ही बघू शकता एकदम रनी थीन कन्सिस्टन्सीचे हे फाउंडेशन आहेत, पण यांचं जे कव्हरेज वगैरे आहे ते खूप चांगलं आहे. तुम्ही बघू शकता हा आपल्या म्हणजे शेडला मॅच झालेला आहे, कारण हा स्किन मध्ये कम्प्लिटली ब्लेंड होतोय. त्याच्यामुळे हा आपला परफेक्ट शेड आहे असं समजायचं आहे. ते करून घेणार आहोत. डॉट डॉट फॉर्म मध्ये आपण हे अप्लाय करून घेणार आहोत. आता इथं मी माझं हे ब्युटी ब्लेंडर जे आहे ते यूज करून फाउंडेशन ब्लेंड करत आहे. सेम मानेला सुद्धा मी तेच फाउंडेशन यूज केलेलं आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं तुम्हाला की मान आणि आपले जो म्हणजे मान आणि आपला जो चेहरा आहे तो वेगळा दिसायला नको. त्याच्यामुळे ही काळजी नेहमी घ्यायची आहे. मानेला खूप वेळेस आपण विसरून जातो फाउंडेशन लावायचं, पण मानेला सुद्धा आपल्याला कव्हर करायचं आहे.
त्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे हायलायटिंग. आता हायलायटिंग कन्सिलर जे आहे ते आपण हायलायटिंग पॉइंट्स वरती अप्लाय करणार आहोत. जसं की मी इथं लॉरियलचं हे इन्फॅलिबल फुल वेअर कन्सिलर जे आहे ते घेणार आहे. त्याच्यात जो माझा शेड आहे तो 312 हा शेड मी घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मी हे थोडंसं अप्लाय करत आहे. इथं थोडंसं ब्रिज ऑफ द नोज, त्याच्यानंतर हनवटीवर आणि थोडंसं आपण इथं अप्लाय करू. लाइटिंग कन्सिलर जे आहे ते 2 शेडच लाईट असायला पाहिजे. जास्त तुम्ही 3 किंवा 4 शेड लाईट नका घेऊ, ते नाही चांगलं दिसणार. आणि त्याच्यानंतर हे आपण असं व्यवस्थित प्रकारे ब्लेंड करून घेणार आहोत. आता यानंतरची जी स्टेप आहे ती आहे पावडर सेटिंग. आता पावडरने आपण काय करणार आहोत की आपला जो बेस आहे तो केकी दिसायला नको, पॅची दिसायला नको किंवा क्रीज व्हायला नको. त्याच्यामुळे आपण आपला जो बेस आहे तो आपण पावडरने आता सेट करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी यूज करणार आहे इथं मेबलिनची फिट मी लूज पावडर. आता याच्यात जो शेड आहे तो माझा आहे लाईट मीडियम शेड. थोडीशी पावडर अशी आपण डीप करून घेणार आहोत. एक्सेस डस्ट ऑफ केल्यानंतर आपण जो आपला लुक जो आहे तो आपण सेट करून घेणार आहोत. जिथे क्रीजिंग होते तिथे आपण काय करणार आहोत तर आपण ब्युटी ब्लेंडर वरती थोडीशी पावडर घेणार आहोत आणि ती त्याच्याने आपण सेट करून घेणार आहोत. याला आपण बेकिंग म्हणतो. बेकिंग का महत्वाची असते, कारण जर तुमचा अंडर आय जर क्रीज होत असेल तर तुम्ही व्यवस्थित प्रकारे बेकिंग केली नसेल, त्याच्यामुळेच तुमचा अंडर आय जो असतो तो क्रीज होतो. सो आपण हायलायटर, ब्लश आणि कॉन्टोर हे जे आहे ते आपण नंतर करणार आहोत. सगळ्यात पहिले आता आपण आय मेकअप स्टार्ट करणार आहोत. मेकअप साठी मी इथं युज करणार आहे हे मार्सचं ह्यू जेल आयलायनर. जेल आयलायनर आयब्रो साठी काय युज करते असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याच्यामध्ये 2 शेड येतात. एक ब्लॅक ब्राऊन येतो आणि एक येतो ब्लॅक आणि ब्ल्यू. सो याच्यामध्ये माझा जो शेड आहे तो मी घेतलेला आहे ब्लॅक आणि ब्राऊन शेड घेतलेला आहे. सो ब्राऊन शेडने मी काय करणार आहे माझे आयब्रोज जे आहे ते सेट करणार आहे. तर असे 2 ब्रश येतात त्याच्यामध्ये. ब्राऊन कलरचं जे जेल आयलायनर आहे, जे आयब्रोज आहेत ते स्पुलीने व्यवस्थित कॉम्ब करून घेणार आहोत. सो त्याच्यासाठी मी ही स्पुली यूज करते आणि स्पुलीने माझे जे आयब्रो आहेत ते पहिले व्यवस्थित कॉम्ब करून घेते, म्हणजे जेणेकरून काय होईल की आपले आयब्रोज हे व्यवस्थित प्रकारे फील होतील. तुम्ही बघू शकता इकडच्या आयब्रो मध्ये आणि इकडच्या आयब्रो मध्ये किती डिफरन्स आलेला. जे आयब्रोचे केस जे असतील ते माझ्यासारखे एकदम विरळ असतील तर त्यांच्यासाठी हे एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे. तुम्ही ऍज अ जेल आयलायनर पण यूज करू शकता आणि ऍज अ ब्रो प्रोडक्ट म्हणून सुद्धा यूज करू शकता. तो आज आपण जो सॉफ्ट ग्लॅम मेकअप लुक करणार आहोत तर त्याच्यासाठी आपले जे आय लुक आहे तर तो आय लुक आपण अशा प्रकारे करणार आहोत की जो आपला प्रत्येक आउटफिट वरती जाऊ शकेल. युरोप गर्लचं आय शॅडो पॅलेट जे आहे ते यूज करणार आहे आणि ते यूज करून मी आज तुम्हाला कम्प्लीट लुक जो आहे तो दाखवणार आहे. मीडियम डार्क ब्राऊन जो असतो तो आपण शेड घेणार आहोत आणि तो आपण कम्प्लिटली डोळ्यांवरती ब्लेंड करून घेणार आहोत आउटर कॉर्नरला. हा शेड आपल्याला फक्त आणि फक्त आउटर कॉर्नरला ब्लेंड करायचा आहे. शकतात की मीडियम ब्राऊन शेड जो आहे तो मी दोघही आयलिड्सच्या आउटर कॉर्नर वरती व्यवस्थित प्रकारे ब्लेंड करून घेतलेला आहे. आपण जसं आतल्या साईडला जाऊ तसं आपण लाईट शेड यूज करत जाणार. त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा थोडीशी लाईट शेड जी आहे ती मी इथे यूज करणार आहे. त्यानंतर सेम मी इनर कॉर्नरला अप्लाय करून घेणार आहे. त्यानंतर आपण याच पॅलेट मधलं एक शिमरी शेड जो आहे तो आपण अप्लाय करणार आहोत. थोडासा शॅम्पेन टाइप असं मिक्स जो शेड आहे तो घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा शेड आहे आणि तो मी अप्लाय करून घेणार आहे. एकदम सॉफ्ट ग्लॅम लुक क्रिएट करत आहोत, त्याच्यामुळे आपण इथे जास्त ग्लिटर्स वगैरे यूज करणार नाही आहोत. आपण त्याच्यातलाच जो शेड होता तो आपण घेतलेला आहे आणि तोच आपण अप्लाय करत आहोत. त्यानंतर आपण एक विंग लायनर अप्लाय करून घेणार आहोत. लोअर लॅश लाईनला आपण कसं डिफाईन करणार ते बघणार आहोत. नेक्स्ट मी माझ्या डोळ्यांना जरा अजून अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी मी इथे यूज करणार आहे हे रिकॉर्डचं न्यूड काजल. आता हे जे काजल आहे याच्याने आपले डोळे हे जरा असं मोठे दिसतात आणि पॉप आउट होतात, त्याच्यामुळे मी आता हे काजल यूज करणार.
आपण आयलॅशेस कर्लरने आपले जे लॅशेस आहेत ते व्यवस्थित प्रकारे कर्ल करून घेणार आहोत. तर मी इथे यूज करणार आहे मेबलिनचा हा कोलोसॉल मस्कारा. त्याच्यानंतर लोअर लॅश लाईन, त्यानंतर मी माझं जे इनर कॉर्नर आहे डोळ्यांचं तर ते सुद्धा मी हायलाइट करून घेणार आहे. सो मी ब्रॉन्झिंग करणार आहे. जरा सॉफ्ट ग्लॅम मेकअप लुक आहे त्याच्यामुळे मी इथं ब्रॉन्झिंग करणार आहे. ब्रॉन्झिंग साठी मी इथे यूज करणार आहे रिमेलचं नॅचरल ब्रॉन्झर. ते आपण नाकाला सुद्धा ब्रॉन्झिंग करून घेणार आहोत. त्यानंतर ब्लश साठी मी इथे यूज करणार आहे स्विस ब्युटीचं हे पॅलेट. याच्यातून मी 2-3 शेड मिक्स करून माझा जो ब्लश आहे तो क्रिएट करणार आहे. जसं की हा थोडासा पीचिश आणि हा पिंकिश, या दोघांना मिक्स करून मी माझा जो शेड आहे तो क्रिएट करणार आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी माझा जो शेड आहे तो क्रिएट केलेला आहे. हायलायटर साठी मी इथे यूज करणार आहे के ब्युटीचं हे हायलायटर, ज्याच्यात माझा शेड आहे शॅम्पेन फीज म्हणून हा शेड आहे. हा जो हायलायटर शेड आहे हा एकदम म्हणजे आपला जो इंडियन स्किन टोन आहे, तुम्ही माझ्या शेडचे असाल तर तुम्हाला हा हायलायटर जो शेड आहे तो एकदम व्यवस्थित प्रकारे जाणार आहे. त्यानंतर सगळ्यात लास्ट स्टेप म्हणजे लिपस्टिक ऍप्लिकेशन. छान असा लिप कलर चूज करणार आहोत की जो आपला प्रत्येक आउटफिट वरती सुद्धा जाऊ शकतो. आणि त्यातल्या त्यात अजून हा जो लिप कॉम्बो आहे तो माझा सुद्धा फेवरेट आहे. त्याच्यामुळे मी आज तुम्हाला तो रिव्हील करणार आहे की जो माझा एकदम फेवरेट लिप कॉम्बो आहे. त्यासाठी आज आपण यूज करणार आहोत हे के ब्युटीचं लिप टिंट, ज्याच्यात माझा शेड आहे स्पायसी, आणि स्विस ब्युटीचं हे बोल्ड मॅट लिप लायनर, ज्याच्यात माझा शेड आहे हॉट रेड. हे आपण 2 शेड यूज करून लिप कॉम्बो क्रिएट करणार आहोत. तो तुम्हाला नक्की आवडेल. त्याच्यानंतर जे लिप लायनर आहे ते आपण व्यवस्थित प्रकारे ब्लेंड करून घेणार आहोत. त्यानंतर मी इथं के ब्युटीचं हे लिप टिंट आहे ते यूज करणार आहे, ज्याच्यात माझा शेड आहे स्पायसी. वाव, सो लुकिंग सो नाईस. अँड नंतर या लुकला थोडासा ग्लोई ड्यूई मेकअप आपण दाखवायचा असेल तर त्यासाठी आपण इथं मी स्विस ब्युटीचा जो हा हाय ऑन ग्लो ड्यूई मेकअप फिक्सर जो आहे तो यूज करणार आहे, जेणेकरून आपला जो मेकअप आहे तो जरासा ड्यूई आणि शायनी दिसेल. सो मी आता कम्प्लीट ज्वेलरी जी आहे ती वेअर करून तुमच्या समोर येते. रेडी आहे आपला सॉफ्ट रोमॅन्टिक एलिगंट व्हॅलेंटाईन डेट मेकअप लुक. हा लुक जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींना ज्या या व्हॅलेंटाईनला डेटला जाणार असतील. नेक्स्ट लुक जर तुम्हाला कुठला बघायचा असेल तर मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नव्या छान मेकअप लुक सोबत. तोपर्यंत बाय बाय.